मित्रांनो सुरू करत आहोत आपली रचना शारीरिक शरीर त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे शरीर उपक्रम शरीर पंचमहाभूत विकास समुदायात्मक समन्वय पाहिजे तत्र शरीर शरीराला चिकित्सा शास्त्राचं द्वार म्हणलेलं आहे चिकित्सा शास्त्राचं म्हणलेलं आहे द्वार आणि अंगाचे वेगवेगळे सबपार्ट्स म्हणजे त्याचे प्रत्यंग अंग काय सांगितले मुख्य शरीराचे मित्रांनो सुरू करत आहोत आपली रचना शारीरिक शरीर त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे शरीर उपक्रम शरीर फुल एंड एसएमएस सिलेबस कव्हर केला जाणार आहे कोणते सिक्वेन्स कोणते लिक्वेन्स सर्व सांगण्यात तर पहिला चॅप्टर आहे शरीर उपक्रमणीय शारीर त्याच्यामध्ये एनसीआयएसएमएस सिलेबस पाहून घेऊ आपण पहिले एनसीआयएसएमएस सिलेबस मध्ये 5 पॉइंट दिलेले आहेत पहिला आहे शरीर आणि शरीराची व्याख्या दुसरा आहे षडांगत्व त्याच्यानंतर आहे अंग प्रत्यंग विभाग त्याच्यानंतर आहे शरीर शास्त्र विभाग आणि नंतर आहे शरीर ज्ञानाचे प्रयोजन शरीर आणि शरीरवरती एसीक्यू येतो षडांगत्व अंग प्रत्यंग आणि शरीर ज्ञानाच्या प्रयोजनावरती पण एसीक्यू येऊ शकतो तुमचा त्यानंतर सुरू करूया मग चॅप्टर शरीर आणि शारीर व्याख्या शरीराच्या खूप साऱ्या व्याख्या दिलेल्या आहेत पण आपल्याला कामाकामाचे कोणते आहेत ते बघू पहिले आहे शिर्यते तत्शरीरम शिर्यते तत्शरीरम शिर्यते तत्शरीरम म्हणजे काय ज्याची सतत झीज होत असते ते म्हणजे शरीर त्याची सतत झीज होत असते ते काय शरीर शिर्यते तत्शरीरम दुसरी व्याख्या आहे तत्र शरीर नाम चेतनाधिष्ठान भूतम पंचमहाभूत विकार समुदायात्मकम समयोग आहे तत्र शरीर नाम चेतनाधिष्ठान भूतम पंचमहाभूत विकार समुदायात्मकम समयोग आहे हे चरकाचार्यांनी सांगितलं आहे चरकाचार्य काय म्हणतात तत्र शरीर नाम चेतनाधिष्ठान भूतम चेतना अधिष्ठान भूतम म्हणजे जिथे आत्मेचं अधिष्ठान आहे आत्मा किंवा चेतनेचं जिथे अधिष्ठान आहे त्याला काय म्हणले शरीर आणि जिथे 5 महाभूत आणि त्यांच्या विकारांचा समुदाय किंवा समयोग आहे त्याला काय म्हटलं आहे शरीर म्हटलं आहे तर काय म्हणतात पंचमहाभूत व त्यांचे विकार या सर्वांच्या समुदायापासून जे तयार झालं आहे ते काय शरीर आणि ज्यामध्ये चेतनेचं अधिष्ठान असतं त्याला काय म्हणतो आपण शरीर ह्या झाल्या 2 डेफिनेशन पण सुश्रुताचार्यांनी जसं आपल्याला गर्भाचं ज्ञान दिलेलं आहे त्यावर सुश्रुताचार्य त्यांची गर्भाची व्याख्या सांगतात आणि मग म्हणतात त्याच गर्भाला जेव्हा वेगवेगळे ऑर्गन्स तयार होतात तेव्हा तो शरीर असं त्यांनी व्याख्या दिलेली आहे तर पुढे सुश्रुताचार्य काय म्हणतात शुक्रशोणितम गर्भशायस्तम आत्मप्रकृती विकार समोर्चितम गर्भ इति उच्यते म्हणजे गर्भ कसा तयार होतो शुक्र आणि शोणित यांचा जो आत्मा आणि प्रकृती यांचे विकार समोर्चित होतात तेव्हा गर्भ तयार होतो सुश्रुताचार्य काय म्हणतात शुक्रशोणितम गर्भशायस्तम आत्मप्रकृती विकार समोर्चितम गर्भ इति उच्यते म्हणजे काय शुक्रशोणितम गर्भशायस्तम आत्मप्रकृती विकार समोर्चितम गर्भ पहिली गर्भाची व्याख्या सांगितली मग त्या गर्भामध्ये 5 महाभूत वेगवेगळे कार्य करतात 5 महाभूत काय करतात वेगवेगळे कार्य करतात जसं की तम चेतनावस्थितम वायू विभज वायू काय करते विभाजनाचं काम करते तेज जेवम पचती तेज काय करतं चेत महाभूत पचनाचं कार्य करतो त्याच्यानंतर आहे आप महाभूत आप काय करतो क्लेदन करतो काय करतो क्लेदन त्यानंतर पृथ्वी काय करते सहंती आणि आकाश विवर्ती या वेगवेगळ्या गोष्टींपासून गर्भ तयार होतो वेगवेगळे महाभूत वेगवेगळे कार्य करतात आणि गर्भ तयार होतात काय म्हणले शुक्रशोणितम गर्भशयास्तम आत्मप्रकृती विकार समोचितम गर्भ उच्यते तम वायू विवर्षयति तेज पचती आप क्लेदयन्ति पृथ्वी सहंती आकाश विवर्ती त्याच्यानंतर ते काय म्हटले मेन लाईन जे आहे ते आहे यद हस्त पाद जिव्हा घ्राण कर्ण नितंब आदी म्हणजे हात पाय जिव्हा नासा कर्ण नितंब असे वेगवेगळे प्रदेश जेव्हा तयार होतात आणि रुंग रूपस्तदा शरीरम इति संज्ञा लभते म्हणजे जेव्हा त्यांना रूप वगैरे येतं तेव्हा काय होतं शरीर तयार होतं म्हणजे काय यदा हस्त पाद जिव्हा घ्राण कर्ण नितंब विग्रह रुंग रूपस्तदा शरीरम संज्ञा लभते गर्भाशय शाळेत वाहत असलेले किंवा गर्भाला हस्त पाद जिव्हा घ्राण कर्ण नितंब इत्यादी अंग प्रत्यंग जेव्हा प्राप्त होतात त्याला काय म्हणतो आपण शरीर म्हणतो दोष धातू मलम ही शरीरम ही तर व्याख्या सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यांना पाठ असेल ह्या 4 व्याख्या झाल्या काय काय झाल्या पाहून घ्या परत एकदा शरीराच्या काय काय व्याख्या झालेल्या आहेत सगळ्यात पहिलं काय होतं शिर्यते तत् शरीरम ज्याची सतत झीज होते असते ते काय शरीरम नंतर चरकाचार्य काय म्हणतात तत्र शरीर नाम चेतनाधिष्ठान भूतम पंचमहाभूत विकार समुदायात्मकम समयोग आहे नंतर सुश्रुताचार्य काय म्हणतात शुक्रशोणितम गर्भशायस्तम आत्मप्रकृती विकार समोचितम गर्भ इति उच्यते तम वायू विवर्जयति तेज पद्धती आप क्लेदयन्ति पृथ्वी सहंती आकाश विवर्तयति मग त्यानंतर यद हस्तपाद जिव्हा घ्राण कर्ण नितंब आदी विग्रह रंग रूपस्तदा शरीरम संज्ञा लभते दोष धातू मलम ही शरीरम किती व्याख्या झाली आपल्या 4 शिर्यते तत् शरीरम तत्र शरीर नाम चेतनाधिष्ठान भूतम पंचमहाभूत विकार समुदायात्मकम समयोग आहे त्यानंतर गर्भानुसार सुश्रुताचार्याची त्याच्यानंतर दोष धातू मलम ही शरीरम हे झालं शरीर त्याच्यानंतर शारीर काय शरीर अधिकृतम कृतम ग्रंथ शरीरम म्हणजे शरीराला अधिकृत मानून जे ग्रंथ तयार केलेला आहे त्याला काय म्हणतो आपण शरीर म्हणजे बॉडी शारीर म्हणजे त्या शास्त्राचा अभ्यास ह्याच्यात केलेला आहे ते शरीर म्हणजे बॉडी शारीर म्हणजे ज्या शास्त्राद्वारे शरीराचा आपण अभ्यास करतो त्याला काय म्हणतो आपण शारीर म्हणतो शरीराला आधारभूत ठरवून जे शास्त्र तयार केलेलं आहे त्याला काय म्हणतो आपण शरीराला आधारभूत ठरवून जे शास्त्र तयार केलेलं आहे त्याला काय म्हणतो शारीर म्हणतो काय म्हणतो बेटा शारीर याला शरीर रचना विज्ञान किंवा शरीर शास्त्र असेही म्हणतात पहिला एसीक्यू कव्हर झाला तुमचा पहिला एसीक्यू काय शरीर आणि शारीर व्याख्या लिहा किंवा शरीर आणि शारीर व्याख्या वर्णन करा तर सगळ्यात पहिलं काय करायचं शरीराच्या किती व्याख्या 4 शरीर काय शिर्यते तत् शरीर तत्र शरीर नाम चेतनाधिष्ठान भूतम पंचमहाभूत विकार समुदायात्मकम समयोग आहे हे कोणाची झाली चरकाचार्याची झाली त्याच्यानंतर सुश्रुताचार्यांनी काय सांगितलं गर्भानुसार सांगितलं शुक्रशोणितम गर्भशायस्तम आत्मप्रकृती विकार समोर्चितम गर्भ इति उच्यते त्याच्यानंतर काय सांगितलं तम वायू विवर्जयति तेज पचति आप क्लेदयन्ति पृथ्वी सहंती आकाश विवर्धयति
यदा हस्तपाद जीवा ग्रहण करंतम आदिभिः विग्रह रूप रूपस्कंदः शरीरम संज्ञा लभते. नंतर दोष धातू मलम ही शरीर. त्यानंतर शारीर काय असतं, ज्या शास्त्राद्वारे शरीराचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतो आपण, शारीर म्हणतो. त्यानंतर शरीरम अधिकृतम कृतम तंत्र शारीरम, हा झाला फर्स्ट पॉईंट. दुसरा पॉईंट आहे षडांगत्व. बॉडीचे 6 रिझन केले होते शरीराचा अभ्यास करण्यासाठी. बॉडीचा अभ्यास करण्यासाठी आचार्यांनी काय केले, 6 रिझन केले. चरकांनी वेगळे 6 रिझन सांगितले, आचार्यांनी वेगळे 6 रिझन सांगितले. तर चरक काय म्हणतात, दौ बाहू दौ शक्तीनी षडग्रीवा अंतरादी इति षडंगम शरीर. ते काय म्हणतात, 2 हात 2 पाय, किती झाले 4. त्यांनी पुष्ट आणि ग्रीवा पाठ आणि मानेला एकच पाठ म्हणला, किती झाले 5. त्यानंतर त्यांनी एक शब्द लावला अंतरादी, म्हणजे उरलेले सगळे पण जे पण पॉइंट्स आहेत त्याला सेपरेट पॉइंट मध्ये लावलं. 2 बाहू 2 शक्तीनी, 2 बाहू 2 शक्तीनी पुष्ट ग्रीवा, पुष्ट म्हणजे पाठ आणि मान, हे किती झाले 2, हे 2, हे 1. आणि अंतरादी म्हणजे उरलेले सगळे ऑर्गन्सला त्यांनी एक मानलं. असे टोटल किती पार्ट झाले, 6 पार्ट. हे कोणाचे झाले, चरकाचे. पण सुश्रुताचार्यांनी काय सांगितलं, शाखा 4 सांगितले. किती सांगितलं, शाखा 2 हात 2 पाय 4 शाखा. मध्य शरीर एक आणि शीर एक. हेड रिजनला सेपरेट मांडलं, मिडल रिजनला सेपरेट आणि 4 शाखा सेपरेट मांडल्या. सुश्रुताचार्याची ट्रिक आहे एसएमएस. काय एसएमएस, शाखा मध्य शीर. हे किती 4 1 आणि हे पण 1. सुश्रुत काय, तत्र षडंग शाखा गत्रो मध्यम पंचम षष्ठ शीर येते. तत्त षडंग शाखा स्तत्रो म्हणजे शाखा मध्यम, हे किती झाले 5. शाखा आणि मध्यम किती झाले 5. सहावं काय शीर, असं कोणी सांगितलं, सुश्रुताचार्यांनी सांगितलं. षडांगत्व तो काय सांगितलं, शरीराचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने जे 6 विभाग केले जातात त्याला काय म्हणतो आपण, षडांगत्व. काय म्हणतो, षडांगत्व. षडांगत्व हा तुमचा सेकंड पॉईंट झाला. षडांगत्व म्हणजे कोणी चरकाने सांगितलं आणि सुश्रुताने. चरकाने काय सांगितलं, दो बाहुनी दो शक्तीनी पुष्ट ग्रीवा आणि अंतरादी. सुश्रुताने काय सांगितलं, एसएमएस शाखा मध्य शीर. तर हा सेकंड पॉईंट झाला तुमचा. हे 2 श्लोक इथे पाठ करतात. दो बाहुनी दो शक्तीनी पुष्ट ग्रीवा अंतरादी इति षडंगम शरीरम. इकडे काय आहे, तच्च षडंग शाखा गस्त्रो मध्यमम पंचमम षष्ठ शीर येते. त्यानंतर अंग प्रत्यंग विभाग. 2 पॉईंट झाले आपले. पहिला आपण शरीर आणि शरीराची व्याख्या पाहिली, त्यानंतर आपण पाहिलं षडांगत्व, त्यानंतर आहे अंग प्रत्यंग विभाग. मानव शरीराचे 2 भाग केलेले आहेत, 2 प्रकारे विभाजन करतात. एक मोठे ऑर्गन्स जे आपण षडांगत्व मध्ये पाहिले ते झाले अंग, आणि ते अंगाचे वेगवेगळे सब पार्ट्स म्हणजे काय झाले, त्याचे प्रत्यंग. आता अंग काय सांगितले, मुख्य भाग, शरीराचे मोठे प्रमुख अवयव जे पण शाखा मध्य किंवा शीर, हे काय झाले अंग झाले. जे मेन पार्ट्स आहेत ते काय झाले अंग. आणि प्रत्यंग काय, अंगाचे जे उपभाग आहेत, उपभाग जे सांगितले आहे अंगाचे ते काय, प्रत्यंग. आता प्रत्यंग वेगवेगळे सांगितले आहेत, जसे की तुम्ही आता पाहू शकता इथं. मस्तिष्क, हेड रिजन. मस्तिष्क सगळ्यात पहिला आहे मस्तिष्क, हेड रिजन. किती असतं 1. उदर म्हणजे पोट, ॲब्डॉमिन किती 1. पोस्टीरियर पार्ट पण 1. अम्बिलिकस म्हणजे काय, नाभी. नंतर ललाट म्हणजे काय, फोरहेड पण तुमचं किती 1. त्यानंतर नासा म्हणजे नोज, चिबूक म्हणजे चीन. त्यानंतर बस्ती युरिनरी ब्लॅडर. आणि ग्रीवा म्हणजे काय, नेक रिजन. हे सगळे किती सांगितलेले ते 1. म्हणजे 2 ऑर्गन्स आहेत. कर्ण किती 2 म्हणजे काय, कान. नेत्र किती 2. त्यानंतर शोल्डर रिजन सांगितले, शंख किती 2. त्यानंतर सांगितलं गंड म्हणजे चिक्स पण किती 2. कक्षा सांगितले ऍक्झिला पण बॉडीला किती असतात 2. त्यानंतर स्तन, वृषण, पार्श्व, स्पीक, जानू म्हणजे नी, स्पीक म्हणजे ग्लुटियल रिजन, पार्श्व म्हणजे लॅटरल पार्ट ऑफ ट्रंक. त्यानंतर बाहू एव कर्पूर, आम पण किती सांगितले तर उरू. थाई रिजन किती सांगितलेले आहेत 2. नंतर 20 अंगुली सांगितल्या, किती सांगितल्या, 10 डिजिट्स ऑफ हँड आणि 10 डिजिट्स ऑफ टेन. हाताचे 10 बोट, पायाचे 10 बोट, किती झाले 20 अंगुली सांगितल्या. त्याच्यानंतर बहिर्मुख स्त्रोत सांगितलेले आहेत. 9 बहिर्मुख स्त्रोत सांगितलेले आहेत. ते आपण स्त्रोतस मध्ये पाहू, शिलाधमनी स्त्रोत जेव्हा पाहतो डिटेल मध्ये. हे काय झालं, अंग आणि प्रत्यंग. अंग म्हणजे तुमच्या बॉडीचे ते पार्ट जे मेन पार्ट आहेत, आणि प्रत्यंग म्हणजे काय, त्याचे सब डिव्हिजन्स किंवा सब पार्ट्स. त्याच अंगाचे उपभाग म्हणजे काय, प्रत्यंग. शरीरशास्त्राची खूप विभाग, रचना शरीर, क्रिया शरीर असे. आणि आपल्याला मेन काय येतं, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, व्यवहार शरीर. आता स्थूल शरीर म्हणजे काय असतं, ज्यामध्ये आपण एक्सटर्नल बॉडीचा अभ्यास करतो. हँड, सपोज एखादा जॉईंट फ्रॅक्चर झाला तर हे काय झालं, स्थूल शरीर मध्ये. पण सूक्ष्म शरीर जे आपण त्या नेकेड आईजने बघू शकत नाही, जसं एम्ब्रिओलॉजी झालं, गर्भ शरीर, हे आपण पूर्ण डेव्हलपमेंट आपल्या आईजने पाहू शकत नाही. आपल्याला त्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट लागतात. हे कशामध्ये येतात, सूक्ष्म शरीरमध्ये. आणि व्यवहार शरीर म्हणजे जेव्हा आपण कोणत्या पण व्याधी निर्माण होते किंवा चिकित्साच्या दृष्टीने किंवा रोग निदानाच्या दृष्टीने जे पण महत्त्वाचं व्याख्या सांगितलेलं आहे ते कशामध्ये येतात, व्यवहार शरीर. किती प्रकार, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, व्यवहार शरीर. स्थूल शरीर म्हणजे आपण त्याच्यामधून कोणतं पण आपल्याला जो नॉर्मल बॉडी दिसतात, बॉडी डिफॉर्मिटी दिसतात, ते काय झाले, सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर. त्यानंतर सूक्ष्म शरीर काय, जे आपण आपल्या नेकेड आईने पाहू शकत नाही, ते काय झाले, सूक्ष्म शरीर. जसे एम्ब्रिओलॉजिकल प्रोसेसेस जे आपण नाही पाहू शकत. त्यानंतर व्यवहार शरीर. ह्या 2 शरीराला आधारभूत मानून जे आपण व्याधीचं चिकित्साच्या दृष्टीने किंवा रोग निदानाच्या दृष्टीने जे पण अभ्यास करतो ते आपण कुठं पाहतो, व्यवहार शरीर. लास्ट पॉईंट आहे तुमचं शरीर ज्ञानाचं प्रयोजन. शरीर ज्ञानाचं प्रयोजन म्हणजे शरीर ज्ञानाचा उपयोग काय, आपण हे शिकतो की त्याचा उपयोग काय आपल्याला. शास्त्रामध्ये ते खूप सुंदरपणे सांगितलेलं आहे. शरीर सर्वदा वेद योग विषक आयुर्वेद सकृत्सन्य वेद लोक सुख प्रसन्न. आयुर्वेदाला कृत्सन्य वेद म्हणलेला आहे. म्हणजे काय, ज्या वैद्याला
ज्या वैद्याला शरीराचे सर्व प्रकारे सर्व अंगांचे आणि सदैव ज्ञान असतं तो काय झाला भिषक कामाचा विषय झाला आपला. तो आयुर्वेदाला संपूर्ण ज्ञान प्राप्त करतो व लोकांना सुख आयुर्वेद सकृच्छेन्न वेद म्हणजे आयुर्वेदाचं संपूर्ण ज्ञान ज्याला आहे आणि तो सुख व आरोग्य प्रदान करतो लोकांना काय करतो सुख प्राप्त करून देतो व्याधीपासून मुक्त करून देतो त्याला काय झालं तो भिषक कसा मानलेला विद्वान मानलेला आहे. शरीरम सर्वथा सर्वदा वेद योग भिषक आयुर्वेद सकृच्छेन्न वेद लोक सुख प्रसाद. ज्या वैद्याला शरीराचे सर्व प्रकारचे सर्व अंगांनी सदैव ज्ञान असते तो आयुर्वेदाचं संपूर्ण ज्ञान प्राप्त करतो व लोकांना सुख आयुर्वेद प्रदान करतो. हा काय सांगितलेला आहे शरीर. आता शरीर ज्ञानाचे उपयोग कशासाठी होतात हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सगळ्यात पहिलं स्वास्थ्य रक्षण आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. मग स्वास्थ्य रक्षणासाठी काय आपल्या शरीराचं काय पाहिजे ज्ञान पाहिजे. त्याच्यानंतर काय रोग निदान. रोगाचं जर निदान झालं तर रोगाची चिकित्सा करू शकतो आपण रोग उपचाराच्या पण दृष्टीने. शरीर रचना आणि क्रिया. शरीर रचना माहित असेल तर शरीर क्रिया माहित होती. शरीर क्रिया म्हणजे बॉडीमध्ये फिजिओलॉजी शरीर रचना म्हणजे बॉडीची अनाटॉमी ह्या माहित असतील तर वेगवेगळ्या चिकित्सा करण्यात सोपं होतं. शल्य आणि दंत उपचारासाठी जे पण डेंटल आहे किंवा सर्जरीच्या दृष्टिकोनातून हा अभ्यास खूप महत्त्वाचा सांगितला अनाटॉमीचा. म्हणून काय झालं शरीर ज्ञानाचे काय झाले उपयोग झाले. तर शरीर ज्ञानाचे एवढे उपयोग झाले. शरीराला हे चिकित्सा शास्त्राचं द्वार म्हणलेलं आहे. चिकित्सा शास्त्राचं काय म्हणलेलं आहे द्वार. शरीराचं जोपर्यंत संपूर्ण ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीची चिकित्सा करू शकतो का नाही करू शकत. हा झाला तुमचा चॅप्टर. थँक्यू फॉर